म्हसवड शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेवरून विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल करू नये असं मत नगरसेवक विजय धट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून योजना यशस्वी करण्यासाठी त्यांचे विशेष लक्ष आहे। योजनेचं काम दर्जेदार व्हावे आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं धट यांनी सांगितले। योजना अद्याप पूर्ण झालेली नसताना कामाचा दर्जा खराब असल्याचा आरोप करणं चुकीचं आहे। विरोधकांकडून विनाकारण उपोषणाचं नाट्य करून जनतेची दिशाभूल आणि प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान सत्ताधारी गटानंही 2 दिवसांच्या उपोषणावर टीका करत योजना अंतिम टप्प्यात असून काम नियमानुसार सुरू असल्याचा दावा केला। केवळ लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचंही सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी म्हसवडमान सातारा प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट। म्हसवड नगरपालिकेमध्ये 2016ला परिवर्तन झालं आणि काल जे उपोषण करत होते ते उपोषणकर्ते सगळे तेच होते ज्यांनी परिवर्तन केलं आणि लोकांचा काही गैरसमज वगैरे नाही। लोकांना सगळं माहिती आहे की 2016ला गरज भासली आणि असंही नाही की यांनी काम पूर्ण झालं म्हणजे यांचं पूर्ण पेमेंट होणार आहे असं नसते। याला 2 वर्षांनी त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। 2 वर्ष देखभाल दुरुस्ती केल्याच्या नंतर त्यांचं फायनल बिल होणार आहे। तर ह्या विनाकारण उपोषण करून काहीतरी लोकांनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केविलोना प्रयत्न कोणी करायचं काम करू नये असं मला वाटतं। आणि बाकी म्हसवड शहरातले सर्व नागरिक तुझं माहीत लोकांना कळते काय